आमचा आरोप आहे या भ्रष्टाचाराचा यामध्ये भाग आहे आणि पुणे शहराचा तहसीलदार या प्रकरणामध्ये गेले 15 दिवस नाक धरून काम करतो. त्याच्या नाकाला आमच्या गोष्टी तो नाक धरून काम करतो. या ठिकाणी माझा तर असा विचार झाला की हा मोर्चा अँटी करप्शन आणण्याऐवजी जिल्हाधिकारी कार्यालयाला आणण्याऐवजी हा मोर्चा ससूनवर न्यायला पाहिजे होता. ससूनवर याच्यासाठी घेऊन जायला पाहिजे होतं की त्या तहसीलदाराचा नाक त्याच्या नाकाला वास किती येतो की नाही हे तपासायचं होतं. कारण का या गोष्टीमध्ये एवढा या ठिकाणी भ्रष्टाचार झालेला आहे. इतकी या ठिकाणी गोष्ट गंभीर आहे. लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न निर्माण केला आणि खाजगी लोकांना या तहसीलदारांनी ज्या पद्धतीने जागेवर मदत केली त्यांना या 4 जागेचा जे त्यांनी कोपरे दाखवून ही जागा शासनाची नाही ही माझ्या अधिकारात आहे. मी या जागेचा मालक आहे आणि तुम्ही या ठिकाणी खरेदी करू शकता. हे जे तहसीलदारांनी मूर्खपणा केलाय तो त्याच्या मूर्खपणा अंगाशी आलाय. म्हणून या ठिकाणी सर्व बोगस कंपाऊंड मधील व्यावसायिकांना सांगेन, रहिवाशांना सांगेन, या ठिकाणी ट्रॅव्हलिंग ऑफिसवाल्यांना सांगेन का हा लढा आपला विजयाचा लढा झालेला आहे. आपला हा विजय झालेला आहे आणि हा विजय एवढ्या अर्थाने झाला की या जागेच्या व्यवहारामध्ये कोणालाही आता निवड घेणार नाही, कुणालाही मागे फिरता येत नाही आणि पुढे जाऊ तर या ठिकाणी आपण आंदोलन असतो. हा विषय पुढे घेऊन जाईल. उपमुख्यमंत्री असा एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री असा देवेंद्र फडणवीस, जमावंदी आयुक्त महाराष्ट्र राज्याचा तो असेल किंवा जिल्हाधिकारी असेल किंवा तहसीलदार असेल किंवा अमृता ज्ञानेश्वर पुढे भ्रष्ट मार्गाने सरकारी जमिनी गवसत करणारी ती असेल किंवा प्रताप बिर्लाने असेल किंवा भरत सामने असेल किंवा त्यांची खेळ असेल कुणालाही यामध्ये पुढे जाता येणार नाही. तो पुढे जाईल तो या आंदोलकांच्या चक्कर देऊन त्या ठिकाणी स्वतःला जग राहणार नाही. अजिबात तुम्हाला प्रतिषेध आवाज नाही, तुम्हाला पुढेही जाता येत नाही आणि आम्हाला न्याय दिल्याशिवाय हा विषय कोणाला देता येत नाही. हे मी सातत्याने आंदोलकांना सांगतो. त्याने कोणी सुप्रीम कोर्टाचा वकील माझ्यासमोर आणावा, सुप्रीम कोर्टाचा वकील आणा, हायकोर्टाचा वकील आणा आणि आमच्या 3 प्रश्नांची उत्तरं द्या. जर तुम्ही कायदेशीर मार्गाने, संविधानिक मार्गाने, न्यायालयीन मार्गाने आमच्या 3 प्रश्नांची जर उत्तरं दिली तर खऱ्या अर्थाने तुमचं बरोबर आहे आणि तुमच्याकडे जर उत्तर नाही तर आमचा विजय हा झालेला आहे. त्या विजयाचा दिवस आणि विजयाचा गुलाल आणि विजयाचे फटाके कधी वाजवायचे आता आम्ही ठरवणार आहे. आणि जर तुम्ही ह्या प्रकरणामध्ये जे शेण खाल्लेलं आहे, तुम्ही या प्रकरणामध्ये ज्या चुका केल्यात त्या चुका तुमच्या या आयुष्यामध्ये सुधारता येणार नाही, आयुष्यामध्ये सुधारता येणार नाहीत. मग मी तर असं म्हणतो की 3 महिन्याने येणारं सरकार असावं किंवा 3 महिन्याने नवीन येणारं महायुतीचं सरकार असेल किंवा